मुंबईच्या धर्तीवर पुण्यात काय निर्णय घेण्यात आलाय का आणि ती बातमी आपण विस्ताराने बघणार आहोत। मुंबई महापालिकेपाठोपाठ पुण्यातल्या शाळा देखील 15 डिसेंबरला आता सुरू होऊ शकणार आहेत। उद्या शाळा सुरू होणार होत्या, पण आता 15 तारखेपासून शाळा सुरू होतील अशी माहिती सध्या मिळते। अधिक माहिती घेणार आहोत वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वैभव, याचा आधी काय तपशील, कारण आधी इतका महत्त्वाचा निर्णय आणि त्याचबरोबर अगदी म्हणजे आपण म्हणू शकतो की जेव्हा या सगळ्या तयारीला सुरुवात झालेली होती तेव्हा हा निर्णय बदलावा लागतोय, कोणकोणत्या बाबींचा यासाठी देखील विचार करण्यात आला? रेणुका, मुंबईच्या पाठोपाठ पुणे महापालिका आयुक्तांनी पुण्यातल्या शाळा ज्या आहेत त्या 15 डिसेंबर पर्यंत बंद राहतील असा निर्णय घेतलाय। महापौर आयुक्त आणि सचिवालयाच्या स्तरावरती बोलणी झाल्यानंतर हा निर्णय जो आहे तो महापालिका आयुक्तांनी घेतलाय। या संदर्भातले आदेश जे आहेत ते आज संध्याकाळी साधारण 5:30 वाजेच्या दरम्यान येतील असंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आदेश घेत असताना ओमायक्रॉन हा जो नवा व्हेरियंटचा धोका संभवतोय त्या पार्श्वभूमीवरती काही अंशी या व्हायरसची किंवा या व्हेरियंटची पूर्ण माहिती जी आहे किंवा त्याच्या धोक्याची पूर्ण कल्पना जी आहे ती नसल्यामुळे लगेचच या शाळा सुरू करण्याच्या ऐवजी ते 15 डिसेंबरला करावा असा निष्कर्ष जो आहे तो या चर्चेतून काढण्यात आलाय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालक संघटना आणि शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी यांची एक बैठक जी आहे पूर्वतयारी संदर्भातली ती घ्यावायची असल्यानं 15 डिसेंबर पर्यंत तुर्तास 1ली ते 8वीच्या शाळा ज्या आहेत त्या बंद ठेवल्या जातील असं सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यापूर्वी एक बैठक जी आहे ती शिक्षण संस्था चालक आणि पालक संघटना यांच्या सोबतीनं केली जाईल, ज्याच्यामध्ये पालकांचंही म्हणणं जे आहे विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्याबद्दल आणि एकूण जी मार्गदर्शक तत्व किंवा जे नियम घालून देण्यात आलेले आहेत राज्य सरकारकडून, एका बाकावर एकच जण असेल किंवा सॅनिटायझेशन, मास्क, 2 ते 3 शिफ्टमध्ये शाळा चालवणं असू देत, एका वर्गात 20च विद्यार्थ्यांचं लिमिट, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या करताना काही तांत्रिक किंवा प्रत्यक्षामध्ये काय अडचणी येतात हे शिक्षण संस्था चालक सांगू शकतील। त्यामुळे या सगळ्याचा उहापोह करून 15 डिसेंबर पासूनचा पुढचा निर्णय घेतला जाईल। मात्र तुर्तास आजपासून 1 तारखेपासून ज्या शाळा सुरू होणार होत्या, राज्य सरकारनं जो निर्णय घेतलेला होता तो पुण्यामध्ये लागू न करता पुण्यातल्या शाळा या 15 डिसेंबर पर्यंत बंद राहतील असा निर्णय आयुक्तांनी घेतला। अगदी, आणि वैभव, काही वेळापूर्वी जेव्हा आपण जेव्हा पालकांशी तू संवाद साधला होतास तेव्हा त्यांनी देखील विद्यार्थ्यांचं मानसिक स्वास्थ्य किंवा त्यांची कॉन्फिडन्स लेवल कमी होणं असे अनेक मुद्दे मांडले होते। या सगळ्या मुद्द्यांचा नक्कीच या जी महत्त्वाच्या बैठकीचा तू आता उल्लेख केला त्याच्यात नक्कीच या सगळ्याचाच आढावा घेतला जाईल। नक्कीच रेणुका, 2 वर्षापासून ज्या शारीरिक मानसिक समस्यांना विद्यार्थी सामोरं जातात किंवा पालक जे ऑब्झर्व्ह करतायत या सगळ्यामध्ये आता विद्यार्थ्यांना शाळेत जाऊ देत अशी भूमिका पालकांनी घेतलेली होती सकाळी आपण ज्यांच्याशी बोललो त्यांनी। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा जो नवा व्हेरियंट आलाय याचा धोक्याची पातळी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची पूर्ण चाचपणी करून इतके दिवस बंद राहिले, आता आणखी 15 दिवसामध्ये त्याबाबतचा अंदाज जो आहे प्राथमिक तो येऊ शकेल। आणि तो एकदा आला की त्यानंतर बाकीच्या ज्या सगळ्या तांत्रिक गोष्टी करायच्या शिक्षण संस्थांनी असेल किंवा पालकांची मानसिक तयारी असेल, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून बैठक घेतली जाईल आणि मग 15 तारखेनंतर शाळा सुरू करायच्या किंवा कसं याबाबतचा निर्णय घेतला। निश्चितच धन्यवाद वैभव, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। मुंबईतले तपशील आपण विशाल पाटील यांच्याकडून घेतले, पुण्यातले तपशील वैभव सोनवणे यांनी आपल्याला सांगितले की याआधी एक महत्त्वाची बैठक देखील पालक संघटना आणि संस्था चालकांमध्ये होईल, ज्यांच्यामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य किंवा त्याचबरोबर आत्ता आलेला ओमायक्रॉन हा व्हेरियंट आणि त्याचा किती प्रभाव पडतोय या सगळ्याचा विचार केल्यानंतर 15 तारखेनंतर शाळा सुरू करायच्या का कोणता निर्णय घ्यायचा याबद्दलची चर्चा या बैठकीत केली जाईल। मुंबईतली बातमी आपण बघितली, पुण्यातला आता आपण आढावा घेतला। आता जाऊयात नाशिकमध्ये, कारण नाशिक शहरातल्या शाळा बंदच राहणार आहेत। 10 डिसेंबर नंतर याबद्दलचा निर्णय घेतला जाणार आहे। स्थानिक प्रशासनाने याबद्दलचा असा निर्णय घेतलेला आहे की आता इतक्यात तरी नाही, म्हणजे येणाऱ्या 10 दिवसात तरी शाळा सुरू होणार नाहीत। कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आणि शहरात 2 खेळाडू दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करून आलेत आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही भूमिका शासनानं घेतलेली आहे। सुरुवातीला पहिल्या लाटेत नागरिकांनी जी संवेदनशीलता दाखवली तीच आताही दाखवा असं आवाहन आता जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुलांची काळजी घ्या, खबरदारी घ्या असं आवाहन आता जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे। आपण बातमी बघतोय नाशिकमध्ये। या संदर्भात अधिक माहिती घेणार लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, निश्चितच अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे यात असणार आहेत, कारण 10 डिसेंबर नंतर याबद्दलचा निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलंय। लक्ष्मण, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत?
त्यामुळे नाशिक शहरातल्या शाळा बंदच राहणार आहेत आणि 10 डिसेंबर नंतर याबद्दलचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती सध्या कळतेय। स्थानिक प्रशासनाने एकूणच आता जो आलेला व्हेरियंट आहे ओमायक्रॉन आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये 2 खेळाडू हे दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करून आलेत आणि त्याच्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सध्या कळतेय। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही भूमिका आता शासनाने घेतलेली आहे आणि 10 डिसेंबर नंतर शाळा कधी सुरू करायच्या किंवा त्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल। त्यामुळे ओमायक्रॉनमुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे। लक्ष्मण, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? येतोय। लक्ष्मण, अत्यंत महत्त्वाचा निर्णय, कोणत्या बाबींचा इथे देखील विचार करण्यात आला होता? कारण ज्याचा आता उल्लेख आपण केला की दक्षिण आफ्रिकेतून आलेले 2 खेळाडू त्यांच्या टेस्ट विषयी आणि एकूणच त्यामुळे कशा पद्धतीने निर्णय प्रक्रिया बदलू शकते याविषयी। नाशिक महानगरपालिका क्षेत्रातल्या ज्या खासगी आणि सरकारी शाळा आहेत त्यांच्याबाबत कालच पालिका प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की 10 तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये शहरातल्या खासगी आणि महापालिकेच्या शाळा सुरू केल्या जाणार नाहीये। मात्र ग्रामीण भागातला निर्णय जो आहे तो प्रलंबित होता। आता नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी देखील नाशिकच्या ग्रामीण भागातली शाळांचा आढावा घेऊन याबाबतचा पुढचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये शाळांमध्ये येणारे जे विद्यार्थी आहे त्यांच्या पालकांचं वॅक्सिनेशन, शिक्षकांचं वॅक्सिनेशन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, ज्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांच्या सॅनिटायझेशनचा प्रश्न असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांची जी आसन व्यवस्था आहे त्याच्यामधलं अंतर, या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढच्या काळामध्ये ग्रामीण भागातल्या शाळा सुरू कराव्या आणि कशा याबाबतचा आदेश जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला दिला आहे आणि त्यानंतर आता जिल्हा परिषदेकडनं याबाबतचा अहवाल येईल आणि त्यानंतरच ग्रामीण भागातल्या देखील शाळा सुरू केल्या जाणार आहे। आता तरी परिस्थिती अशी आहे की नाशिक शहरातल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये 10 तारखेपर्यंत शाळा सुरू होणार नाही। हा जो निर्णय आहे तो महापालिकेने पुढे ढकललेला आहे। मात्र ग्रामीण भागातल्या शाळांच्या बाबत देखील आता जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे ज्या शाळांमध्ये ही व्यवस्था असेल त्याच ठिकाणच्या शाळा सुरू केल्या जातील, अन्यथा ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या व्यवस्था नाहीये अशा सर्व शाळा ज्या आहेत त्या बंद राहतील। जेव्हा या सगळ्या व्यवस्था तयार होतील तेव्हाच या शाळा सुरू कराव्या अशा प्रकारचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी इतर प्रशासनाला दिलेले आहेत। आपण बघतोय की लक्ष्मण घाटोळ आम्हाला माहिती देतात आता नाशिकमधली परिस्थिती आणि त्या संदर्भात प्रशासनाने कशा रीतीने खबरदारी घेत या संदर्भातली एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला